गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आता पुढचा कन्सेप्ट चालू करायचा तो म्हणजे कुठला बेटा 3 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. पहिले तर 3 बिट म्हणजे 3च फ्लिप फ्लॉप आहेत. इथे मला 4 दिसत आहेत. ठीक आहे, 3च फ्लिप फ्लॉप येणार आहेत. पण कसं काय तर हे मागचं जे फक्त मी मागचं जे 4 बिट होतं तेच इथे डायग्राम मुद्दा पुन्हा एकदा काढून ठेवलेली बेटा. त्याच्यामध्ये चेंजेस काय होतात ते मला तुम्हाला सांगायचं होतं. फक्त 3 बिट असल्यामुळे मी आत्ताच बोलतोय की फ्लिप फ्लॉप किती येतील बेटा, तीनच फ्लिप फ्लॉप येतील. म्हणून हा शेवटचा फ्लिप फ्लॉप मी कॅन्सल करून टाकला. बस ही फिगर माझी झाली. कुठली बेटा? 3 बिटची. ही फिगर माझी कुठली झाली बेटा? 3 बिटची. 3 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. ठीक आहे, तुम्हाला सगळी फिगर पुन्हा काढायची. सगळी फिगर काढायची. 3 बिट किंवा 3 बिट असिंक्रोनस असल्यामुळे याचा आउटपुट पुन्हा याचा आउटपुट याचा बायनरी अप काउंटर. लक्षात येते डायग्राम? ठीक आहे. काय केलं होतं, फक्त 4 बिटच्या ऐवजी 3 बिट आहे म्हणून 3च फ्लिप फ्लॉप आले. बाकी काही चेंज झालेला नाहीये. ठीक आहे, फाईन. मी आधीच बोललो 4 बिट व्यवस्थित केलं तर 3 बिट 2 बिट लगेच जमतं. 3 बिट आणि 2 बिट लगेच जमतं. याच्यामध्ये इकडच्या साईडला पुन्हा क्लॉक बद्दल बोलायला गेलं. इनिशियली अजून केलं. इनिशियली सगळेच्या सगळे काय असतील बेटा? 0. हे तिघचे 0 आहेत म्हणून इथे 0 आलं. ठीक आहे, पुन्हा 4 to 1चं लॉजिक यूज होईल. कुठलं लॉजिक यूज होईल बेटा? 4 to 1. पहिला क्लॉक पल्स पडला, इथे 1 आला. केला इथे 0 0 1. पुढचा निगेटिव्ह एज आला, इथे 2 येईल. ठीक आहे, मग इथे राईट 0 1 0. मग पुन्हा पुढचा निगेटिव्ह एज आला, इथे 3 येईल. आणि मग 0 1 1. ठीक आहे, पुढचा निगेटिव्ह एजला इथे 4 येईल. ठीक आहे, इथे 1 0 0. पुढच्या निगेटिव्ह एजला इथे 5 येईल. पुढे 1 1 आणि इथे 0. पुढच्या निगेटिव्ह एजला इथे 6 येईल. 1 1 0. पुढच्या निगेटिव्ह एजला इथे 7 येईल. राईट, पुढच्या निगेटिव्ह एजला 0 1 2 3 4 5 6 7. ओके, पुढच्या निगेटिव्ह एजला इथे किती येईल बेटा? 7. सगळेच्या सगळे 1 1 1. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला इथे काय येईल बेटा? 0 आणि सगळेच्या सगळे 0 0 0. म्हणजे काय झालं बेटा? पहा बरं, तुमचं आलं कुठून? 0 0 पासून चालू झालं, 1 1 कडे गेला आणि पुन्हा नंतर 0 0. पुन्हा ती प्रोसेस कंटिन्यू होईल. ओके, फाईन. म्हणजे किती क्लॉक पल्सेस लागले 1 1 पर्यंत? 1 2 3 4 5 6 7 8. टोटल किती क्लॉक पल्सेस लागले बेटा? 8 क्लॉक पल्सेस. तेच तुम्हाला इथे दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 क्लॉक पल्स झाले. पुढचं आता वेव्हफॉर्म बद्दल बोलायला गेलं तर सगळ्यात पहिले पुन्हा क्यू आहे. लॉजिक मागच्या सारखंच बेटा, पहिल्या निगेटिव्ह एजला वरती जाईल, पुढच्या निगेटिव्ह एजला खाली येईल. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला वरती जाईल, पुढच्या निगेटिव्ह एजला खाली येईल. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला वरती जाईल, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली येईल. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला वरती जाईल आणि त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली येऊन जाईल. हे क्यू एचं झालं. पुढे क्यू बी काढायला गेलं तर पुन्हा इथून बघायचं. आता यांना महत्व द्यायचा. याच्या निगेटिव्ह एजला पहिले वरती गेलं, पुढच्या निगेटिव्ह एजला खाली आलं. त्याच्या पुढे पुन्हा याच्या निगेटिव्ह एजला वरती गेलं, पुढच्या निगेटिव्ह एजला खाली आलं. ठीक आहे, ओके. आणि पुन्हा आता क्यूसीची वेव्हफॉर्म करताना पुन्हा या निगेटिव्ह एजला वरती आणि त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली गेलं. ठीक आहे, कळालं बेटा? फाईन. 4 बिट कळालं, 3 बिट 2 बिट इझिली कळतं. मी आधीच बोललो 4 बिट कळालं, 3 बिट 2 बिट इझिली कळतं. पुन्हा एकदा 3 बिटचा फ्लिप फ्लॉप आहे, 3 बिटचा काउंटर आहे म्हणून पुन्हा ऑटोमॅटिकली 3च फ्लिप फ्लॉप आले. इनिशियली सगळेच्या सगळे 0 असतील. पहिल्या निगेटिव्ह एजला पहिले फक्त क्यूए टोगल होईल. ए फ्लिप फ्लॉप टोगल झाला म्हणून क्यूसी क्यूबी क्यूए इज इक्वल टू 001 आलं. पुढच्या याला सेकंड निगेटिव्ह एज ट्रिगरिंगला हा पण टोगल झाला आणि हा पण टोगल झाला. म्हणजे ए पण टोगल होईल, बी पण टोगल होईल. म्हणून आउटपुट क्यूसी क्यूबी क्यूए इज इक्वल टू 0 1 0 असेल. अँड दिस प्रोसेस विल गो ऑन कंटिन्यू इंटिल क्यूसी क्यूबी क्यूए इज इक्वल टू 111. लिखापडी पण सांगून दिली. डिपेंडेंट आहे बेटा. म्हणजे एक कळालं तर पुढचे ऑटोमॅटिक कळत जातात. हेडिंग टाकायचंय 3 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. 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 चलो, ब्लॉक डायग्राम काढायची आहे. ट्रूथ टेबल, वेव्हफॉर्म. व्हिडिओ पॉज करून ब्लॉक डायग्राम काढायची आहे. ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म. व्हिडिओ पॉज करा. ब्लॉक डायग्राम काढा, ट्रूथ टेबल काढा, वेव्हफॉर्म काढा. ब्लॉक डायग्राम काढा, ट्रूथ टेबल काढा, वेव्हफॉर्म काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी. दाबा फिगर शोज
3-bit asynchronous. The above figure shows 3-bit asynchronous binary up counter. 3-bit asynchronous binary up counter. 3-bit asynchronous binary up counter. It consists of 3 flip-flops. It consists of 3 flip-flops, and all the flip-flops used are toggle flip-flops. 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 पुढचा पॉइंट ऑपरेशन. आता खालच्या वेळेत घ्यायचंय ऑपरेशन. खालच्या वेळेत घ्यायचंय बेटा ऑपरेशन. ऑपरेशन initially all the flip-flops assume all the flip-flops are reset. Initially assume all the flip-flops are reset. Initially assume all the flip-flops are reset. Therefore QC, QB, QA is equal to 000. Therefore QC, QB, QA is equal to 000. What's the point? On the first negative edge trigger of the flip-flop, on the first negative edge trigger of the flip-flop, flip-flop A toggles. Flip-flop A toggles. Flip-flop A toggles. Therefore QC, QB, QA. Therefore QC, QB, QA is equal to 001. Is equal to 001. Is equal to 001. What's the point? On the second negative edge trigger of the flip-flop, on the second negative edge trigger असल्या, on the second negative edge trigger, flip-flop A and flip-flop B toggles. Flip-flop A and flip-flop B toggles. Flip-flop A and flip-flop B toggles. Therefore QC, QB, QA. Therefore QC, QB, QA is equal to 010. Therefore QC, QB, QA is equal to 010. Is equal to 010. And this process goes on continuing till. And this process goes on continuing till. And this process goes on continuing till QC, QB, QA is equal to 111. And this process goes on continuing till QC, QB, QA is equal to 111. QC, QB, QA is equal to 111. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता हेडिंग टाकायची आहे 2 बीट. हेडिंग टाकायची आहे बेटा 2 बीट asynchronous binary up counter. 2 बीट asynchronous binary up counter. आता मला अपेक्षा तुमच्याकडनं आहे काय काय चेंजेस होईल बेटा अंदाज आहे. याच्यामध्ये आता फक्त फ्लिप-फ्लॉप ए आणि फ्लिप-फ्लॉप बी ची, म्हणून हा फ्लिप-फ्लॉप सी काय झाला कॅन्सल. फ्लिप-फ्लॉप सी काय झाला बच्चे लोक कॅन्सल. फ्लिप-फ्लॉप सी कॅन्सल होऊन गेला. ठीक आहे. आणि हे झालं तुमचं डायग्राम. कोणासाठी बेटा 2 बीट asynchronous binary up counter. इकडच्या साईडला ट्रूथ टेबल बघायला गेलं तर ट्रूथ टेबल मध्ये काय काय येईल बेटा सांगता येईल. पुन्हा एकदा काढून घेतो वाटलंच तर. ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म पुन्हा काढतो. ट्रूथ टेबल मध्ये काय येईल. ट्रूथ टेबल मध्ये सगळ्यात पहिले क्लॉक दोनच आहेत. इथे पहिले कुठला येईल बेटा QB आणि नंतर काय येईल QA. ठीक आहे. आणि पुन्हा मग बायनरी इक्विव्हॅलेंट. बायनरी इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. बरं, ट्रूथ टेबल आधी काढून घेऊ. सगळं सोपं आहे. ट्रूथ टेबल अवघड नाही आहे. ट्रूथ टेबल काढताना पहिले तर स्टार्टिंगला दोघं काय असतील बेटा 0. इनिशियल लेवलला दोघं काय असतील बेटा 0. बायनरी इक्विव्हॅलेंट 0 येईल. ठीक आहे. बरं, दोनच फ्लिप-फ्लॉप आहेत म्हणून 2:2 इज इक्वल टू किती येईल बेटा 4 आउटपुट्स येतील. जास्तीत जास्त 4 आउटपुट्स म्हणजे 2 आणि 1 येईल फक्त इथे. राईट. मग 0 झालं. 1 लिहायचं असेल पहिले इथे पुढचा निगेटिव्ह एजला, पुन्हा इथे काय येईल 1 म्हणजे इथे 0 1. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला काय येईल बेटा इथे 2 पाहिजे. इथे 1 0 आणि पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला काय येईल बेटा 3 येईल. इथे 1 1 पुढच्या निगेटिव्ह एजला आलं आणि पुन्हा मग इथे काय येईल बेटा 0 0. पुढच्या इथे काय येईल बेटा पुन्हा 0 पुढच्या निगेटिव्ह एजला आलं. हे कधी आलं बेटा पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला. सोपं आहे. ठीक आहे. एकदम इझी आहे बेटा. आता हा ट्रूथ टेबल आधीच्या याच्यात सगळ्यात अवघड पहिले घेतलं, मग 3 बीटचा घेतला, आता 2 बीटचा. वेव्हफॉर्म पण याची सोपी आहे. वेव्हफॉर्म पण सोपी आहे बेटा. वेव्हफॉर्म काढताना किती क्लॉक पल्सेस 4 क्लॉक पल्सेस येतील. हा एक. ठीक आहे. हा सेकंड क्लॉक पल्स,
हा थर्ड क्लॉक पल्स आणि हा फोर्थ क्लॉक पल्स. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. ओके, पुन्हा आता क्यूएचं आउटपुट ह्या क्लॉक पल्स पासून चालू, पुढच्या क्लॉक पल्सला बंद, पुन्हा पुढच्या क्लॉक पल्स पासून चालू, पुढच्या क्लॉक पल्सला बंद. या क्लॉक पल्स पासून चालू झालं, इथून इथे बंद झालं, पुन्हा इथून चालू झालं, इथे बंद झालं. क्यूबी सिंपल, पहिल्या क्लॉक पल्स पासून चालू, पहिल्या क्लॉक पल्स पासून चालू, पुढच्या क्लॉक पल्सला बंद. पहिल्या क्लॉक पल्स पासून चालू, पुढच्या क्लॉक पल्सला बंद. बेटा 2 बीट एकदम सोपं आहे, अवघड नाहीये. एक्सप्लेनेशन बद्दल इनिशियली दोघं क्यूए किती असेल इनिशियली 0 0. क्यूए इनिशियली काय असतील बेटा 0. ऑन द फर्स्ट निगेटिव्ह एज फ्लिप फ्लॉप ए टोगल होईल, म्हणून क्यूए किती असतील बेटा, क्यूए इज इक्वल टू 0 0. इथे किती 0 1. ऑन द नेक्स्ट निगेटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप ए अँड फ्लिप फ्लॉप बी बोथ विल टोगल, दोघं टोगल होतील, म्हणून क्यूबी आणि क्यूए is equal to काय बेटा 1 0. and this process will go on continuing till QA is equal to किती बेटा 1 1. and this process will go on continuing till QA is equal to 1 1. कळालं बेटा, एकदम सिंपल. ठीक आहे, हेडिंग टाकायची आहे 2 बीट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. 2 बीट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, वेव्हफॉर्म काढून घ्यायची आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचं आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचं आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडी. The above figure shows 2 bit asynchronous binary up counter. 2 bit asynchronous binary up counter. The above figure shows 2 bit asynchronous binary up counter. 2 bit asynchronous binary up counter. What's the point? It consists of 2 flip-flops. As it is a 2 bit asynchronous binary up counter. It consists of 2 flip-flops. As it is a 2 bit asynchronous binary up counter. It consists of 2 flip-flops. As it is a 2 bit asynchronous binary up counter. The flip-flop here used are toggle flip-flops. Comma देऊन. The flip-flops here used are the toggle flip-flops. Okay, खालच्या ओळीत operation. Initially assume all the flip-flops are reset. Therefore, QBQA पहिली ओळ यायची बेटा. Therefore, QBQA is equal to 00. पुढचा point. On the first negative age triggered flip-flop. Flip-flop 8 toggles. On the first negative age triggered flip-flop, comma द्या, flip-flop 8 toggles. Therefore, QBQA is equal to 01. पुढचा point. On the second negative age triggered of the flip-flop, flip-flop A and flip-flop B both toggles. Therefore, QBQA is equal to 10. पुढचा point. And this process goes on continuing till QBQA is equal to 11. And this process goes on continuing till QBQA is equal to 11. खूप महत्वाचा कन्सेप्ट झाले बेटा दोन आज. 3 bit asynchronous binary up counter आणि 2 bit asynchronous binary up counter. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.